दिवाळीमध्ये ना बिस्किट आणि खारीला गोळी मारून ना मस्त चहा आणि शंकरपाळ्यावरती ताव मारला. या दोघी बहिणींचं प्रेम इतकं उतू चाललेलं असतं ना की वाटतच नाही की खरंच ही मनू आहे का. कारण ती सावीला एवढा जीव लावते जे सावीला अजिबातच आवडत नाही. आता आम्हा तिघांना बाहेर जायचं होतं कारण माझ्या काही ब्लड टेस्टसुद्धा करून घ्यायच्यात म्हणून तिकडेच जायला निघालो. आता हा रोड बघून तुम्हाला कळलं असेल की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे राहते. ब्लड टेस्ट केल्या आणि त्यानंतर मिठाई घेऊन गेलो होतो निलिमा काकूंकडे. आता या काकू कुठल्या तर जेव्हा मी जॉब करायचे ना तेव्हा मी यांच्याकडे राहायचे. कधीच हॉस्टेलमध्ये राहते अशी फिलिंग आली नाही. एवढं घरच्या सारखं त्यांनी आमचा सांभाळ केला होता आणि त्यांना खूप दिवसानंतर भेटून ना आम्हालाही खूप छान वाटलं आणि त्यांनाही खूप छान वाटलं. मस्त गप्पा वगैरे झाल्या. त्याच्यानंतर त्यांना बाय बाय करून घरी यायला निघालो. पण टिकूला मात्र त्याचे भरपूर असे लाड करून घ्यायचे होते. घरी आले, आईने मस्त जेवण बनवलं होतं. छान असं जेवण केलं. संध्याकाळच्या वेळेला मात्र भाऊबीज आहे म्हणून छान छान असं तयार झालो. ताटही तयार केले आणि त्यानंतर भैयाचं औक्षण करायला घेतलं. हे दोघं एवढे गोड दिसत होते की बस आता भाऊबीज किंवा कुठलाही सण असेल तर ते फक्त निमित्त आहे, पण सगळी फॅमिली एकत्र आली की किती छान वाटतं ना. आत्या आल्या नव्हत्या त्याच्यामुळे मग पप्पाचं हे औक्षण केलं आणि असा होता आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.